त्याच्यानंतर 26, 27, 28 नंतर परत वेगवेगळ्या भागामध्ये ते पाऊस म्हणजे पुढे पुढे सरकणार आहे. त्याच्यानंतर 27, 28, 29 जून पर्यंत बराच भाग कव्हर करणार आहे. म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. 25 जून ते 1 जुलै पर्यंत बराच आपला महाराष्ट्र ह्या मान्सून व्यापलेला दिसत. त्याच्या व्यतिरिक्त समजा बऱ्याच जणांची याच्यामध्ये खूप जणांची पेरणी देखील लागलेली दिसत. पण याच्या नंतर ज्यांची याच्यातून जर पेरणी काही वंचित राहिली शेतकरी तर त्यांची पेरणी 10 जुलै ते 15 जुलै मध्ये परत पाऊस येणार आहे. म्हणजे 15 जुलै पर्यंत परत पाऊस असणार आहे. त्याच्यामध्ये पेरणी होऊन जाणार आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना दुष्काळ काही पडणार नाही. तुम्हाला एक सांगू इच्छितो, पाऊस खूप पडणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही. फक्त मान्सून आला होता पण त्याच्यानंतर काय झालं, चक्रीवादळानं त्याच्यात विस्कळीतपणा आणला. त्याच्यामुळे तो मान्सून 10-15 दिवस उशीर झाला. आणि परत एक सांगतो की चक्रीवादळ झाल्याच्या नंतर परत ते म्हणजे ती परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी 15 दिवस लागतात. म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो, 25 जून पासून राज्यात परत पावसाला पोषक असं वातावरण तयार होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि पेरणी करत असताना सर्व शेतकऱ्याला विनंती, जमिनीमध्ये एक ओल गेल्याच्या नंतरच शेतकऱ्यांनी पेरणीचा स्वतःचा निर्णय घ्यावा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि परत एक माहिती कळविला जाईल. धन्यवाद.